नमस्कार मित्रांनो, यशोदीप अकॅडमीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सगळ्यांना माहिती आहे की 16 जून 2024 रोजी UPSC पूर्व परीक्षा पार पडली आहे आणि याच निमित्तानं पूर्व परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले याचा अनालिसिस जे आहे आपल्या यशोदीप अकॅडमीवरती प्रशांत भाग्यवंत सर यांनी घेतलेला आहे. त्याच्यावरती तुम्हाला दिसेल. आता याच्यामध्ये आपण बघणार आहोत लेक्चर मध्ये इकॉनॉमीचे जे काही प्रश्न आहेत ते इकॉनॉमीचे प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. कारण की भाग्यवंत सरांनी इकॉनॉमीचे प्रश्न डिस्कस करता इतर प्रश्न सर्व डिस्कस केलेले आहेत. आपण थोडं अनालिटिकल बघणार आहोत. त्याच्यामध्ये काही आपल्या राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही याच्यामध्ये उपयोग होईल का या सुद्धा दृष्टिकोनाने आपण बघूया. तर सुरुवात करूया आपण पहिला प्रश्नापासून. फार अनालिटिकल प्रश्न आहेत आणि एक इझी टू मॉडरेट असे प्रश्न आपल्याला म्हणता येईल आणि लॉजिकल प्रश्न आहेत बरं का. फार आणि एक मी आवर्जून सांगेल की सध्याचे जे प्रश्न आहेत हे इन्व्हेस्टमेंट मॉडेल वरती फार आपल्याला दिसून येतात. इन्व्हेस्टमेंट वरती फोकस करताना दिसतात. कारण की आपल्याला येत्या काळामध्ये 2027-28 पर्यंत $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायची आहे. तर याच्यासाठी आपल्याला महत्वाचे आहे इन्व्हेस्टमेंट. आपल्या भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट जास्तीत जास्त कशी वाढते आहे किंवा त्याच्यामध्ये कॅपिटल क्रिएशन कसं होते आपलं. कारण की आपल्या देशाचा अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्यच आहे की आपल्या इथे कॅपिटल क्रिएशन होत नाही, भांडवल निर्मिती होत नाही. तर या भांडवल निर्मितीच्या संदर्भातले जे जे काही इनिशिएटिव्ह घेतलेले गेलेले आहेत शासनातर्फे किंवा RBI तर्फे, तर याच्या संदर्भात प्रश्न आपल्याला जास्त करून याच्यामध्ये पाहायला भेटतात. तर बघूया आपला हा प्रश्न. The total fertility rate in an economy is defined as. आता याच्या ठिकाणी आपल्याला हा जो प्रश्न विचारलेला आहे टोटल फर्टिलिटी रेटच्या संदर्भात विचारलेला आहे की नेमकं टोटल फर्टिलिटी रेट कशाला म्हणायचं. आता आपल्याला काही ऑप्शन्स आहेत. या ठिकाणी हिंदी लँग्वेज मध्ये दिला आणि या ठिकाणी इंग्लिश मध्ये दिला आहे. तर हे जे काही हिंदी आहेत ही यांची फार डेंजर हिंदी आहे. ही समजण्यासाठी म्हणजे फार अवघड आहे. त्याच्यामुळे आपण इंग्लिश मध्येच बघूया. ते मी मराठीमध्ये सांगतो. काही गोष्टी आपण हिंदीवरती जाऊया. ठीक आहे. तर ए ऑप्शन या ठिकाणी पाहायला भेटतं आपल्याला. टोटल फर्टिलिटी रेटला डिफाइन करताना सांगतात. ए ऑप्शन म्हणतात की द नंबर ऑफ चिल्ड्रन बॉर्न पर 1000 पीपल इन द पॉप्युलेशन इन अ इयर. त्यानंतर सी ऑप्शन आहे, बी ऑप्शन आहे आपल्याकडे द नंबर ऑफ चिल्ड्रन बॉर्न टू अ कपल इन दिअर फर्टिल लाईफ टाइम इन अ गिवन पॉप्युलेशन. त्यानंतर सी ऑप्शन आहे द बर्थ रेट मायनस डेथ रेट. त्यानंतर डी ऑप्शन आहे आपल्याकडे the average number of due birth a woman would have by the end of her childbearing age. Childbearing age म्हणजे असं वय तिचं महिलांचं की ज्या वयामध्ये महिला आपल्या अपत्यांना जन्म देऊ शकतात. तर आता आपल्याला हे काही 4 ऑप्शन्स दिले आहेत आणि याच्यामध्ये विचारलं होतं टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे काय. आपल्याला या ठिकाणी हिंदीमध्ये पाहायला भेटेल किसी अर्थव्यवस्था में कुल प्रजनन दर को किस रूप से परिभाषित किया जाता है. याच्यामध्ये आपलं ए ऑप्शन दिसतं. एक वर्ष में जनसंख्या में प्रति 1000 व्यक्तियों पर जन्म लेने वाले बच्चों की संख्या. त्याच्यानंतर आहे बी ऑप्शन किसी दी गई जनसंख्या में एक दाम्पत्य के जीवन काल में उनसे जन्मे बच्चों की संख्या. त्यानंतर आहे सी ऑप्शन जन्मदर घटता मृत्यू दर. त्यानंतर डी ऑप्शन आहे आपलं एक महिला की गर्भधारणा आयु चाइल्ड बेरिंग एज के अंत तक उसने जन्मे जीवित बच्चों की औसत संख्या. त्या ठिकाणी आपल्याला हे सगळं ऑप्शन्स दिलेले आहेत. एक एक करून याचं बघूया आपण की ए ऑप्शन काय म्हणतं की द नंबर ऑफ चाइल्ड बॉर्न पर 1000 पीपल इन पॉप्युलेशन. आता हे जे सांगतोय ना हे स्टेटमेंट हे जन्म दराबद्दल हा स्टेटमेंट सांगतोय. जन्मदर बर्थ रेट बद्दल सांगतोय. म्हणजे आपल्याला विचारलंय काय द टोटल फर्टिलिटी रेट या ठिकाणी विचारला. द टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे आपल्याला हे या ठिकाणी एलिमिनेट करावं लागेल ऑप्शन. त्याच्यानंतर आहे बी ऑप्शन द नंबर ऑफ चिल्ड्रन बॉर्न टू कपल इन देअर लाईफ टाइम इन गिवन पॉप्युलेशन. आता हे दोघं नवरा बायको यांचा काय संबंध आहे. काही संबंध नाही. थोडक्यात नवरा बायकोंना किती लेकरं होतात त्याच्याशी काही संबंध नाही. ती महिला किती बालकांना जन्म देते याच्यावरती ते सगळं अवलंबून आहे. जन्म कोण देते. महिला देते. त्याच्यामुळे चाइल्ड फर्टिलिटी रेट म्हणतात. त्याच्यामुळे माणसाचं काही काम आलं का. कपल म्हणजे नवरा बायको पैकी फक्त बायकोचं काम आहे, माणसाचं काही काम नाही. काम आहे माणसाचं पण याच्यामध्ये आपल्याला हे दिसून येईल. ठीक आहे. तर आता डी ऑप्शन दिसतो आपल्याला. सी ऑप्शन मध्ये जर बघितलं तर बर्थ रेट मायनस डेट काही संबंध नाही, मायनसचा काही संबंध नाही. त्याच्यामुळे डी ऑप्शन मध्ये सरळ सरळ आपल्याला दिलाय द ऍव्हरेज नंबर ऑफ ड्यू बर्थ अ वुड
हॅव बाय द एंड ऑफ हर बर्थ अ चाइल्ड बेअरिंग एज. तिचं म्हणजे जे काही आयुष्यामध्ये, तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये जेवढं काही ती बालकांना जन्म देण्याचे तिचं वय आहे, तिथपर्यंत ती किती बालकांना जन्म देते याच्यावरून त्याची व्याख्या त्यांनी केलेली अशी आपल्याला लक्षात येते. त्याच्यामुळे आपण आपल्या राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून सुद्धा याला थोडं अनालिटिकल बघूया, आपल्याला काय काय याच्यामध्ये करता येईल. तर याच्या ठिकाणी आपल्याला दिले आहेत एकूण प्रजनन दर म्हणजे टोटल फर्टिलिटी रेटच्या संदर्भात या ठिकाणी दिलेला आहे. बघूया काय म्हणतात. एखाद्या महिलेला तिच्या जीवन काळात होणाऱ्या मुलांची सरासरी संख्या म्हणजे ती कधीपर्यंत तिच्या मुलांना अपत्यांना जन्म देऊ शकते तिथपर्यंत तिचं वय म्हणजे बेअरिंग हे म्हणतात त्याला. तर यामध्ये बघा, हे प्रति महिला मुलांच्या संदर्भात मोजलं जात असतं. प्रति महिला, प्रत्येक महिलेच्या मागे एक किती बालकं आहेत याच्या संदर्भात मोजलं जातं. तर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 5वा जो होता आपला, तर त्याच्या संदर्भात काही डेटा आहे तो आपण बघूया. त्याच्यामध्ये आपला रेट आलेला आहे की टोटल फर्टिलिटी रेट सध्या काय आहे, तो आपण बघूया. याच्यामध्ये एकूण प्रजनन दर, आता टोटल फर्टिलिटी रेट 5व्या रिपोर्ट मध्ये सांगितलेला आहे. बघूया काय म्हणतात. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे मध्ये सांगतात की एकूण प्रजनन दर प्रति महिला मागील सर्वेक्षणामध्ये साधारण 2.2% ते 2% आलेला आहे. मागे जर 2015-16 जर बघितलं तर ते 2.2% होतं. ते आता 2019-22 पर्यंत जे आहे तर ते आलेलं आहे 2% येऊन पोहोचलेलं आहे. म्हणजे इतकं आपण कमी केलेलं आहे. तर त्यामध्ये दिसतं आपल्याला की 2015-16 मध्ये 2.2% होतं, ते आता 2 वरती आलेलं आहे. प्रजनन दर सध्या प्रति महिला 2.1 मुलांच्या याच्यामध्ये आहे, 2.1 इतकं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला दिसतं की पातळीपेक्षा कमी केलेला आहे, 2.1च्या पातळीपेक्षा कमी केलेला आहे. साधारण हे जे आहे ना 2% जे सांगितलं जात आहे, 2 जे सांगितलं जात आहे या ठिकाणी, ते ऍक्च्युअल जर बघितलं 2.03 आहे. ठीक आहे, हा एक ऍक्युरेट डेटा आहे त्या ठिकाणी. तर याच्यामध्ये टोटल फर्टिलिटी रेटच्या घसरणीचा ट्रेंड आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. तर आपण बघूया ट्रेंड. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे पहिला जो झालेला होता, त्या पहिला नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे मध्ये आपल्याला काही डेटा पाहायला भेटेल या ठिकाणी अर्बनचा. तर थोडं ना आपण याला सेग्रिगेट करून लक्षात ठेवलं पाहिजे, अर्बन आणि याच्यामध्ये रुरल साठी काय काय. ठीक आहे, तर अर्बन साठी याच्यात पाहायला भेटेल नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे पहिला जो होता त्याच्यामध्ये म्हणतात की 2.7% अर्बन साठी होता. म्हणजे प्रत्येक महिला सरासरी जर काढली तर काही महिलांना कदाचित त्याच्यामध्ये 4 अपत्य असतील, काही महिलांना 2 अपत्य असतील, काही महिलांना 3 अपत्य असतील. याची सरासरी काढल्यावर हे एवढं आपल्याला भेटणार आहे. तर 2.1% एवढं त्या ठिकाणी टोटल फर्टिलिटी रेट होता हा नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे पहिल्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे घेण्यात आला, त्याच्यामध्ये सांगितलं 2.3 म्हणजे तो कमी कमी होते आहे. कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की याच्यामध्ये आपण नसबंदी सारखे अनेक प्रोग्राम त्याच्यामध्ये राबवलेले आहेत, कुटुंब नियोजनाचे प्रोग्राम्स आपण राबवलेले आहेत. त्याचं फलित म्हणजे आता हे की सगळं टोटल फर्टिलिटी रेट आता कमी होत आहे. कारण की आता जे कपल्स आहेत तर ते आपले बालक आता कमी कमी करणार राहिले आहेत. पहिले कसं होतं की दिलं देवानं तर ठेवून दे असं व्हायचं, पण आता तसं नाही. आता बरेचसे काही उपाय निघालेले आहेत. उपाय त्याच्यामध्ये निरोधाचे उपाय निघालेले आहेत, काही अबॉर्शनचे उपाय निघाले आहेत. त्याच्यामुळे आता बरेच जे पालक आहेत ते अपत्य जन्माला घालत नाही. जास्त करून एक झालं तर बस झालं म्हणतात. एका ह्याच्यात एक मुलगी झाली तर मुलगी, मुलगा झाला तर मुलगा, त्यालाच व्यवस्थित ट्रीट करतात आणि चांगलं त्याला बेस्ट ऑफ बेस्ट असं एज्युकेशन आणि त्याचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड त्याला देत असतात. कारण की महागाई इतकी भयंकर वाढलेली आहे की दोन काय 3 काय आता काही एवढं होत नाही, शक्यच नाहीये 2 काय 3 का. आता एक म्हणजे एकातच ते सगळं धिंगाणा होऊन जाते. ठीक आहे, तर हा 2.1% या ठिकाणी आपल्याला तिसऱ्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे मध्ये दिसते अर्बन मधला. आणि डायरेक्ट आपण जर बघितलं याच्यामध्ये हा नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 5व्या मध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला 1.6% दिसतो. हा थोडा डेटा लक्षात ठेवा. 5व्या फॅमिली हेल्थ सर्वे मध्ये काय म्हटलेलं आहे. फिफ्थ नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे याच्यामध्ये अर्बनचा जो रेट आहे तो आहे 1.6 हा टोटल फर्टिलिटी रेट आहे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेचा. त्याच्यानंतर आहे रुरलचा दिलेला आहे बघा. रुरलचा मग ऑब्वियस आहे की हा जास्तच राहणार, कारण की ग्रामीण भागामध्ये
अपत्यांना ज्यांना जास्त जोर दिला जातो, कारण की तिथे निरोधाचं प्रमाण फार कमी असतं आणि दुसरी गोष्ट शिक्षणाचं प्रमाण फार कमी असतं त्याच्यामुळे, आणि थोडी महागाई कमी असते. शहरी भागामध्ये महागाई जास्त असते त्याच्यामुळे हे सुद्धा एक कारण आहे की अपत्य कमी ठेवण्याचं. इथे अपत्य जास्त असतात रुरलमध्ये, तर इथे जास्त असण्याचा रेट जो आहे तो साधारण पहिल्या फॅमिली हेल्थ सर्व्हे मध्ये जो दिसतो आपल्याला 3.7% एवढा होता. 3.7 एवढा नॅशनल टोटल फर्टिलिटी रेट होता. त्यानंतर सेकंड मध्ये 3.1 आणि थर्ड मध्ये 3% दिसतोय आणि फोर्थ मध्ये आपल्याला दिसतो 2.4 आणि त्याच्यानंतर दिसतो आपल्याला 2.1 एवढा आहे रुरल मधला. हा पाचव्या मध्ये रुरल साठी आहे हा 2.1. हा आपण लक्षात ठेवूया. त्याच्यानंतर टोटल जर बघितलं आपल्या देशाच्या स्तरावरती, राष्ट्रीय स्तरावरती, तर हा गेलेला आहे 2 वरती. टोटल फर्टिलिटी रेट 2 म्हणजेच त्यामध्ये 2.03 वगैरे आहे. तर ऍग्रीगेट जर बघितलं आपण तर 2 वगैरे आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला जर बघितलं पहिल्या फॅमिली हेल्थ सर्व्हे मध्ये 3.4 होता तो 3.4, म्हणजे नॅशनल फॅमिली रुरलचा जास्त होता याच्यामध्ये टोटलच्या पेक्षा. ठीक आहे, तर हे लक्षात असू द्या. तर ट्रेंड जर बघितला आपण तर लक्षात येईल टोटल फर्टिलिटी रेट कालांतराने सातत्याने कमी होतच आहे, तुम्हाला दिसतच आहे. 1992-93 मध्ये आणि 2019-21 मध्ये साधारण 3.4% वरून 2% वरती आलेला आहे. पर्सेंट नाही म्हणत मी, टोटल फर्टिलिटी रेट. ठीक आहे, पर्सेंट नसतात म्हणत त्याला, तर ते माझ्या तोंडावरून येते. ग्रामीण भागात टोटल फर्टिलिटी रेट जो आहे तर हा 1992-93 मध्ये 3.7 होता, तो आता 2019-21 मध्ये गेलेला आहे 2.1 वरती आलेला आहे. त्यानंतर शहरी भागातलं जर बघितलं आपण, महिलांना मुलं कमी होतात कारण की त्या महागाई आता सांगितलं मी. आणि 1992-93 मध्ये जर बघितलं 2.7% होता, 7 होता आणि तो आता 2019-21 मध्ये आता 1.6 झालेला आहे. तर या राज्यसभेच्या अनुषंगाने सुद्धा हे सगळा डेटा थोडा लक्षात ठेवा. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे आहे हा, त्याच्यामुळे आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर बघूया पुढचा प्रश्न. फार महत्वाचा इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा, तो आपण बघितला पाहिजे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. इन इंडिया नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज बद्दल या ठिकाणी बोललं गेलेलं आहे. तर सांगतात की इन इंडिया नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज कॅन ऍक्सेस द लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी विंडो ऑफ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे काही चलन धोरणाचं जे काही साधनं आहेत त्यामध्ये अप्रत्यक्ष साधन आहे लॅफ, लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी. या लॅफचा उपयोग नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन घेऊ शकतात का, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर आता बघा, एका अर्थाने जर बघितलं तर यामध्ये नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला हे दिलं जात नाही आहे. तर याचा डेटा सध्या तरी आरबीआयने कुठेही काही डिस्क्लोज वगैरे केलेला नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला ते याच्याबद्दल सांगता येणार नाही. तर याच्यामुळे आपण बघूया, याला थोडं कॅन्सलच करावं लागेल, कारण की एआय ला जरी विचारलं तर तो तेच सांगतो की याच्यामध्ये असं काही डेटा नाहीये थोडक्यात दिलं जाते किंवा नाही. तर नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ह्या बँकांपेक्षा एक वेगळ्या प्रकारच्या बँका आहेत. त्याच्यामध्ये जे काही आपल्या वित्त बँका आहेत, ज्या काही आपल्या व्यापारी बँका आहेत, या व्यापारी बँकांपेक्षा नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जे आहेत तर या वेगळ्या सुविधा देतात किंवा त्यांना व्यापारी बँकांचे काही सुविधा त्यांना लागू नसतात. त्याच्यामुळे आरबीआयचं जरी त्यांच्यावरती नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन वरती वर्चस्व असलं तरी सुद्धा त्यांना काही गोष्टी त्यांच्या लागू नसतात आरबीआयच्या, हे आपण बघितलं पाहिजे. कारण की त्या बँकांच्या सुविधा प्रोव्हाइड करत नाही. त्याच्यामध्ये मागणी ठेवी त्या ठेवत नाही, तर मुदत ठेवी ठेवतात नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, हे आपण बघितलं पाहिजे. इन इंडिया फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स कॅन होल्ड द गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. अगदी बरोबर आहे, आपल्याला इन्व्हेस्टमेंट वाढायची आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की या प्रश्न जे आहेत संपूर्ण हे प्रश्नच इन्व्हेस्टमेंट वरती विचारलेले आहेत. थोडक्यात इन्व्हेस्टमेंट जास्तीत जास्त आपल्या देशामध्ये कशी येते आणि या इन्व्हेस्टमेंटशी संबंधितच हे सगळे प्रश्न आहेत. ठीक आहे, तर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स याच्यावरती प्रश्न आहे, कॅन होल्ड द गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, जी सेक या ठिकाणी दिलेलं आहे. तर अगदी बरोबर आहे की जे काही फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतील त्यांना आपल्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करता येतं. अगदी आपल्याला सुद्धा करता येऊ शकतो, कोणालाही करता येऊ शकतं. कारण की सरकारला पैसा पाहिजे, तो कोणाचाही चालतो, तो विदेशातल्या लोकांचा का नसे ना, आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे ना, मग पैसा कुठून येऊ, तो कामी आहे. तर मग इथे चालेल आपल्याला त्यांचं पण. त्याच्यानंतर आपल्याला हे ऑप्शन इलिमिनेट करावं लागेल आणि हे ऑप्शन आपलं योग्य आहे. आणि तिसरं ऑप्शन बघूया, इन इंडिया स्टॉक एक्सचेंज कॅन ऑफर सेपरेट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म फॉर डेप्स. अगदी बरोबर आहे की जे काही
ट्रेडिंग जे होतं शेअर्सचं किंवा स्टॉक एक्सचेंज आहेत याच्यासाठी सेपरेट मार्केट आहेत ना आपल्याकडे, त्याच्यासाठी आपल्याकडे शेअर मार्केट आहे, स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, ते आपण प्लॅटफॉर्म निर्माण केलाय ना, ते म्हणतात प्लॅटफॉर्म, अगदी दिलाय आपण. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आपल्याकडे आहे ना, त्याच्यानंतर आपल्याकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, हे सगळे इन्स्टिट्यूशन्स आपण आहेत ना. मग हे आपल्याला 2 आणि 3 अगदी बरोबर म्हणावं लागेल, म्हणजे आपलं 1 आणि 2 म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे म्हणजे सॉरी याच्यामध्ये आपल्याला इलिमिनेट करावं लागेल, 2 आणि 3 ही योग्य म्हणता येईल. 2 आणि 3 डी ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. ठीक आहे, याच्याबद्दल थोडं आपण बघूया नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन बद्दल ते काय काय देऊ शकतात. साधारण पहिली गोष्ट तर नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जे आहेत त्या कंपनी कायदा 1956च्या अंतर्गत रजिस्टर्ड असल्या पाहिजे आणि आरबीआयचा जो काही 1934चा जो कायदा आहे आपला, आरबीआय ऍक्ट, त्याच्या अंतर्गत त्यांना रजिस्टर झाले पाहिजेत. तर याच्यामध्ये नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स काय काय आपण बघूयात. तर याच्यामध्ये भांडवली बाजाराचा समावेश होतो. थोडक्यात भांडवली बाजारामध्ये याचा समावेश होतो नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सचा. तर नाणे बाजार, आपल्याकडे 2 मार्केट आहेत या वित्ताच्या संदर्भात. वित्तीय बाजार पण जर बघितलं तर वित्तीय बाजाराचे 2 प्रकार या ठिकाणी आपले पडतात. वित्तीय बाजार, वित्त बाजार, फायनान्स मार्केट. या फायनान्स मार्केटचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे आपला नाणे बाजार, दुसरा आहे आपला भांडवली बाजार. भांडवली बाजार या ठिकाणी आहेत नाणे बाजार आणि भांडवली बाजार. या नाणे बाजारामध्ये कशाचा समावेश होतो? आपल्या व्यापारी बँकांचा. व्यापारी बँका, या व्यापारी बँका कोणत्या? तुमच्या एसबीआय, स्टेट बँक, सगळं नॅशनल नॅशनलाइज बँका सगळ्या याच्यामध्ये येतात. ह्या व्यापारी बँकांचं याच्यात नाणे बाजारामध्ये येतात. आता यांचं जे कार्य चालतं ते अल्पकालासाठी असतं. अल्प कालावधीसाठी हे नाणे बाजार असतो. आणि हा जो काही वित्त बाजार आहे दुसरा भांडवली बाजार, तर हा दीर्घ कालावधीसाठी असतो. दीर्घ कालावधीसाठी याच्यामध्ये असतो. त्याच्यानंतर आपण बघूया याच्या संदर्भात. तर मग हे जे काही नाणे बाजार याच्यामध्ये भांडवल बाजार आहे याच्यामध्येच नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचा समावेश होतो. नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी यांचा याच्यामध्ये समावेश होतो. आणि हे जे काही व्यापारी बँका आहे याच्यामध्ये आपल्या बँका, रेग्युलर बँका याच्यामध्ये येतात. ठीक आहे, हे सगळं असं आहे. त्यानंतर बघूया आपण या ठिकाणी काही वैशिष्ट्य आहेत, ती वैशिष्ट्य आपण थोडी इथे बघून घेऊया की नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचे काय काय वैशिष्ट्य आहे. याचं की मागणी ठेवी स्वीकारू शकत नाही. जे काही आपलं सेव्हिंग्ज अकाउंट आहे, सेव्हिंग्ज अकाउंट नाही करू शकत आपण नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मध्ये. पण यांना मुदत ठेवी स्वीकारण्याची परवानगी आहे. तुम्हाला जर फिक्स डिपॉझिट टाकायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, पण तुम्ही सेव्हिंग्ज अकाउंट ओपन करू शकत नाही, मागणी डिमांड करू शकत नाही. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. त्याच्यानंतर देणी आणि निरसन व्यवस्थेचा भाग नसतात ते. त्याच्यामध्ये एक जर बघा, चेकच इश्यू करू शकत नाही, हे चेक इश्यू करू शकत नाही. जर हे चेक इश्यू करू शकत नसेल तर मग त्यांचा क्लिअरन्सचा काही प्रश्नच नाहीये. क्लिअरन्स का बरं केलं जातं? कारण की एकमेकांच्या बँकेचे एकमेकांचे चेक्स एकमेकांच्या याच्यात टाकलेले असतात. त्याच्यामुळे त्यांना हिशोब करण्यासाठी एका ठिकाणी बसावं लागतं. यांना हिशोब करण्याचं कामच नाही, चेकच देत नाही ते कोणाला, मग हिशोब करण्याचं काही कारणच नाही. यांचा पैसा कोणत्या बँकेत जात नाही, कोणता पैसा यांच्याकडे येत नाही चेकच्या व्यवस्थेमार्फत. त्याच्यामुळे क्लिअरन्सचा काही प्रश्न नाही. त्यांचं कार्य काय तर गुंतवणूक करणं, गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट करतात हे. त्याच्यानंतर यांना कर्ज द्यावं लागतं, कर्ज देतात हे. आणि कारण की जर आपल्याला डेव्हलपमेंट करायची असेल आपल्या इकॉनॉमीची, तर आपल्याला जे काही आपले उद्योग उभारावे लागतील, हे उद्योग उभारण्यासाठी आपल्याला पाहिजे असतं भांडवल. मग हे भांडवल कुठून निर्माण करणार? हे कर्ज देऊन, कर्जातून. त्याच्यानंतर भांडवल निर्मिती ही अशी केली जाते, त्याच्यामध्ये तुमच्या मुदत ठेवी वगैरे स्वीकारून ही भांडवल निर्मिती केली जाते. यामध्ये हे सगळं असं आपल्याला लक्षात येतं. तर हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. त्याच्यामध्ये बघा, ह्या ज्या काही संस्था आहेत ह्या आपल्या नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, ज्या तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कदाचित. श्रीराम फायनान्स, महिंद्रा फायनान्स, याच्यामध्ये बऱ्याच जणांचं कर्ज असतं. जवळपास ग्रामीण भागामध्ये खूप सारं महिंद्रा फायनान्स चाललेलं असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर मुथूट फायनान्स, बजाज फायनान्स तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मोबाईल घ्यायचं असेल तर एकच मार्ग आहे तुमच्याकडे, बजाज फायनान्स हाय कर बा कार्ड, घेतो मोबाईल, असं सगळं ते आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघूया प्रश्न. महत्वाचं म्हणजे आपली बघा युपीएससीचे बॅच आपली रन होते सध्या, आणि याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच खूप उपयुक्त ही बॅच राहील. युपीएससी आयएस फाउंडेशन प्रोग्राम हा त्या ठिकाणी आहे आपला. तर याच्यामध्ये ट्राय लँग्युअल आहे. याच्यामध्ये तुम्हाला मराठी
हिंदी आणि इंग्लिश या तीनही लँग्वेज मध्ये तो शिकायला मिळणार आहे. अत्यंत उत्कृष्ट अशी बॅच आहे. अगदी कमी पैशांमध्ये अगदी कमी फीज मध्ये आहे ती. याच्यामध्ये ऑनलाईन फीज जी आहे त्याची 4,999 एवढी रुपये ऑनलाईनची फीज आहे आणि ऑफलाईन मध्ये जर आपल्याला पाहिजे असेल तर 14,999 रुपये एवढी अगदी कमी दरामध्ये ही फीज आहे. त्याच्यामुळे आपण याच्यावरती विचार करू शकता. ही ट्राय लँग्वेज आहे बघा. त्याच्यामध्ये हिंदी पण आहे, मराठी पण आहे आणि इंग्लिश पण आहे. इंग्लिश मध्ये पण तुम्हाला याच्यामध्ये शिकायला मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया बघा. हे कोर्सेस आहेत सगळे, काही कंबाईन वाले लोक असतील त्यांच्यासाठी सुद्धा, म्हणजे अगदी पोलीस भरतीपर्यंत म्हणजे हे सगळं वरपासून ते शेवटपर्यंत सगळं आहे. ऑप्शनल पण आपल्याकडे सर्व अवेलेबल आहेत. मानववंशशास्त्र, अँथ्रोपोलॉजी, त्यानंतर PSIR हा सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे आपल्याकडे. सोशिओलॉजी अवेलेबल आहे, जिओग्राफी भुसारी सर, त्यानंतर सोशिओलॉजी शैलेश सर आहेत आणि त्याच्यानंतर PSIR जे आहेत स्वतः आकाशदीप सर घेतात, तर संचालक ते घेतात. आणि त्याच्यानंतर इकॉनॉमी जो आहे, इकॉनॉमी मी स्वतः घेतो, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. आणि करंट अफेअर्स सुद्धा मी स्वतः घेतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये जगाचा भूगोल सुद्धा सर आकाशदीप सर स्वतः घेतात. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन पब सुद्धा हा ठिकाणी ऑप्शनल तुम्हाला घेता येणार आहे. तर हे सगळे ऑप्शनल आपल्याकडे अवेलेबल आहेत. अंकगणितची बॅच जर कोणाला करायची असेल ते पण याच्यामध्ये उपलब्ध आहे सगळ्यांना. ठीक आहे. तर ह्या काही बॅचेस आपण नक्की बघून ठेवा. आणि याच्यासाठी तुम्हाला यशोदीप आयएस अकॅडमीचं ऍप इन्स्टॉल करावं लागेल आणि त्या ऍप वरती तुम्हाला हे सगळे कोर्सेस देतील आणि त्याच्यामध्ये तुम्ही नक्की बॅच परचेस करू शकता. सगळे कोर्सेस वरती सगळे व्हिडिओज त्याच्यामध्ये आलेले आहेत. ते व्हिडिओज तुम्ही डेमो व्हिडिओज बघू शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया आपण पुढचा प्रश्न आपला. आपण इंग्लिश वरतीच जाऊया. मी म्हटलं की थोडं मला ते हेच होतं, एकदाच ते इंग्लिश जड गेलं तर चालते, पण ते हे एवढं जड जातं का म्हणजे हे लय जड जातं. ठीक आहे. इन इंडिया विच ऑफ द फॉलोइंग कॅन ट्रेड इन कॉर्पोरेट बॉन्ड अँड गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. बॉन्ड म्हणलं का थोडंसं घाबरायलाच होतं. इलेक्ट्रॉल बॉन्ड आहे की काय काय असं वाटायला लागतं. ठीक आहे. मोठा गोळ होता तो. तर बघा, इन इंडिया विच ऑफ द फॉलोइंग कॅन ट्रेड इन कॉर्पोरेट बॉन्ड अँड गव्हर्नमेंट सिक्युरिटी. भारतामध्ये खालीलपैकी कोणते असे हे आहेत एलिमेंट्स की ते त्याच्यामध्ये या कॉर्पोरेट बॉन्ड मध्ये सहभागी होऊ शकतात आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये सहभागी होऊ शकतात. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणजे शासकीय प्रतिभूती. शासकीय प्रतिभूती एका अर्थाने विश्वासार्ह अशा त्या बॉन्ड्स असतात. ते बॉन्ड्स आहेत, त्याच्यामध्ये कोण कोण सहभाग घेऊ शकतात असे आपल्याला 3 ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिला ऑप्शन या ठिकाणी इन्शुरन्स कंपनी. अगदी बरोबर आहे. इन्शुरन्स कंपनी तर सहभाग घेणारच ना, कारण की इन्शुरन्स कडे जो काही पैसा येतो इन्शुरन्स काढलेल्या लोकांनी, तो त्यांना इन्शुरन्स मध्ये इथे गुंतवावा लागेल. उद्या चालून जर एखाद्याने मी इन्शुरन्स काढला आणि मला उद्या चालून काही झालं तर मला ते इन्शुरन्स काढता भेटला पाहिजे. मग ही इन्शुरन्स कंपनी तोट्यात नको यायला, मग हिने कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करावं लागेल हिला, मग ही सरकारच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करते. हे सगळं आहे. त्याच्यानंतर पेन्शन फंड मधून सुद्धा जो काही नोकरीदार असेल, कोणी जॉबवाले असेल, त्यांना जो काही फंड ते गोळा करतात, पीएफ जमा करत असतात, पीएफ कुठेतरी याच्यामध्ये खात्यावरती जमा करतात, त्यांना काहीतरी रिटर्न भेटला पाहिजे. मग याच्यासाठी कुठेतरी गुंतवणूक करावा लागेल परतावा भेटण्यासाठी. मग तो परतावा भेटण्यासाठी ते गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात किंवा इथे कॉर्पोरेट मध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकतात. त्यानंतर रिटेल इन्व्हेस्टर, स्वतः आपण पण गव्हर्नमेंट सिक्युरिटीज घेऊ शकतो आणि कॉर्पोरेट बॉन्ड मध्ये सुद्धा आपण सहभाग घेऊ शकतो. तर हे सगळं आपल्याला आहे, म्हणजे वरीलपैकी सर्व आपलं उत्तर या ठिकाणी म्हणायला लागेल 1 2 3 हे सगळे ऑप्शन्स आपले योग्य आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढे चालूया. प्रतिभूती बाजार म्हणजे सगळ्यांना माहिती आहे बघा. प्रतिभूती बाजार त्याला आपण सिक्युरिटी मार्केट म्हणतो. प्रतिभूती म्हणजेच सिक्युरिटी म्हणजेच विश्वास, म्हणजेच शासनाच्या बाबत वापरला गेलेला आहे. एक विश्वासाच्या निमित्ताने हे सगळं केलं जातं. प्रतिभूतीची खरेदी विक्री करणाऱ्या बाजाराला आपण प्रतिभूती बाजार असं म्हणतो. ठीक आहे. प्रतिभूतीचा म्हणजे खरेदी विक्री करणारा बाजार. त्या ठिकाणी बाजार म्हणजे काय भाजीपाल्याचा बाजार नाही किंवा इतर कोणतं बाजार नाही. त्या ठिकाणी काय बाजार असतं, हे त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटचं मार्केट असतं. ते इन्व्हेस्टमेंट, जर आपल्याला कोणता उद्योग करायचा असेल, काही करायचं असेल, त्यासाठीचा इन्व्हेस्ट आपल्याला तिथून ते आणू शकतो, आपण खरेदी करू शकतो किंवा विक्री करू शकतो. भांडवल बाजार खरेदी विक्री करण्याचे जे प्रमुख साधन जे आहेत, तर ते प्रमुख साधन आहे प्रतिभूती. आणि या प्रतिभूतीचे जे एक्झाम्पल्स आहेत किंवा याचे एक्झाम्पल्स आहे आपल्याला शेअर्स, जे तुम्ही खरेदी करत असता, त्यानंतर विकत सुद्धा असता. त्याच्यानंतर बॉन्ड आणि डेरिव्हेटिव्ह. बॉन्ड म्हणजेच हेच गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत. ठीक आहे. आणि डेरिव्हेटिव्ह ही त्याच्या एक साधन आहेत आपले. आणि शासकीय प्रतिभूती बघा, शासकीय प्रतिभूतीला आपण म्हणत असतो याच्यामध्ये गिल्टेज सिक्युरिटी. गिल्टेज सिक्युरिटी म्हणण्याचं कारण असं की हे जे काही शासकीय प्रतिभूती आहे याच्यासाठी विश्वासावरतीच इन्व्हेस्टमेंट केली जाते या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये.
जे काही जनतेतर्फे इन्व्हेस्टमेंट केली जाते तर ती विश्वासाच्या आधारावरती केली जाते, याच्यासाठी काही कोणता आधार नसतो. म्हणूनच याला गिल्टेड सिक्युरिटी म्हणतात, म्हणजे विश्वासावरती आधारित असलेली इन्व्हेस्टमेंट. मग याच्यामध्ये दिसतं आपल्याला बघा, याच्यामध्ये हे जे काही गव्हर्नमेंट सिक्युरिटी असतात, या जे काही शासकीय प्रतिभूती आहेत, तर यांना सोन्याचा दर्जा असतो. सोने, या सोन्याचा दर्जा याला असतो, हे याच्यामध्ये महत्वाचं आहे. ठीक आहे, म्हणूनच याला पुढे तुम्हाला प्रश्न पाहायला भेटतो इकॉनॉमी मध्ये. ठीक आहे, तर पुढे बघूया. पुढचा प्रश्न याच्यामध्ये कन्सिडर द फॉलोइंग. कन्सिडर द फॉलोइंग काहीतरी आपल्याला याच्यामध्ये निम्नलिखित याच्यावरती विचार करा म्हणतात. तर एक ऑप्शन आहे पहिलं एक्सचेंज ट्रेड फंड ETF, त्याच्यानंतर दोन ऑप्शन आहे की मोटर व्हेकल्स, आणि त्याच्यानंतर आहे तीन ऑप्शन करन्सी स्वॅप. आता त्याच्यामध्ये काय म्हणतात ते बघूया. विच ऑफ द अबव इज आर कन्सिडर्ड फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट. वरच्या तीन पैकी कशाला आपण फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट म्हणायचं, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात एक्सचेंज ट्रेड फंड जे आहेत याला आपण फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट म्हणू शकतो. अगदी बरोबर आहे. दोन नंबरचा ऑप्शन आहे मोटर व्हेकल. ठीक आहे, मोटर व्हेकल असू शकतं का एक्सचेंज याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट, इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट? कसंच असू शकत नाही, कारण की याच्यामध्ये तुम्ही ना थोडी ना इन्व्हेस्टमेंट करायला जाता, गाडी थोडी ना तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यामध्ये एक होऊ शकतं की तुम्हाला पैसे जर लागले तर ब्लॅक मध्ये येऊ शकतं की मित्राला घेर भाव गाडी ठेव, 10,000 रुपये दे बरोबर उधार, गाडी नंतर आलं, पैसे आल्यानंतर मी सोडवून घेईन असं म्हणतो आपण. ते ब्लॅक असतं सगळं, काय ब्लॅक मनी याच्यामध्ये व्यवहार असतो तो. तर हे काही याच्यामध्ये आपलं फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट नाहीये. ठीक आहे, तर करन्सी स्वॅप हे आपलं अगदी बरोबर आहे की फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे ते. ठीक आहे, म्हणजे आपलं ऑप्शन नंबर 1 आणि 3 योग्य उत्तर आहे, ऑप्शन नंबर डी. त्यानंतर पुढे चालूया. प्रश्न आहे बघा, which refers to the sectors of the Indian economy consider the following years. त्यामध्ये जोड्या लावायच्या बाबत विचारलेला प्रश्न, त्यांची जोड्या लावायची पद्धत थोडी वेगळी. बघा, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज आणि सेक्टर्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आता इकॉनॉमिक्स ऍक्टिव्हिटीज आपल्याकडे 5 इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज आहे किंवा 5 सेक्टर्स आहे, सॉरी 5 सेक्टर्स आहे, आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजला डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. 5 सेक्टर्स मध्ये पैकी जे काय आपले प्रायमरी सेक्टर आणि टर्शरी सेक्टर, या 3 सेक्टर फार महत्वाचे आहे. प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर आणि टर्शरी सेक्टर. या प्रायमरी सेक्टरला आपण कृषी क्षेत्र म्हणतो, सेकंडरी सेक्टरला आपण निर्माण क्षेत्र म्हणतो, त्याच्यानंतर टर्शरी सेक्टरला आपण सेवा क्षेत्र म्हणतो. या क्षेत्रांमध्ये आपण आपले जे व्यवसाय, ह्या व्यवसायांना आपण विभागणी केलेली आहे याच्यामध्ये. तर मग आता बघा, स्टोरेज ऑफ ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस. आता याच्यामध्ये म्हणतात की ऍग्रिकल्चर, मग प्रायमरी सेक्टर कशाला म्हणायचं आपण? प्रायमरी सेक्टर जिथे कच्चा माल तयार होतो त्याला आपण प्रायमरी सेक्टर असं म्हणतो. मग कृषी या ठिकाणी कच्चा माल तयार होतो. मग टोमॅटो एखाद्या शेतकऱ्याने पिकवला, तो व्यवसाय त्याचा झाला, तो कोणत्या याच्या क्षेत्रात येईल? तर प्रायमरी सेक्टर मध्ये येईल. पण तोच टोमॅटो त्यांनी स्टोरेज हाऊसला नेऊन ठेवला, कोल्ड स्टोरेजला नेऊन ठेवला, कारण की त्याला 10 दिवसांनी 5 दिवसांनी विकायचा आहे, तर तो टोमॅटो असं राहणार नाही, तो कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवावा लागेल. मग कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवावा लागेल, तर तो स्टोरेजवाला त्या शेतकऱ्याला सेवा देत आहे, सेवा. म्हणून हे जे सेक्टर आहे हे सेकंडरी सेक्टर मध्ये येणार नाही. निर्माण करण्याचं कोणतं काम करताय? निर्माण तर शेतकऱ्यांनी केलेलं आहे, तिथे उत्पादन केलेलं आहे शेतकऱ्यांनी कच्चा माल, तर हे प्रायमरी सेक्टर मध्ये येणार आहे, म्हणजे सेकंडरी सेक्टर मध्ये येणार नाही. त्यानंतर डी ऑप्शन आहे, 2 ऑप्शन आहे ठिकाणी. डेअरी फार्म, डेअरी फार्म अगदी बरोबर आहे की जे आपले कच्चा माल जो आहे हा कृषीशी संबंधित येतो. डेअरी हे अगदी बरोबर आहे की प्रायमरी सेक्टर मध्ये येतो. दूध कच्चं उत्पादन आहे ते आपलं, दही हे कच्चंही आहे, त्याच्यावरती प्रोसेस होती पुढे, त्याच्यानंतर तो सेकंडरी सेक्टर मध्ये जाईल. पण डेअरी फार्म जो आहे हा आपला प्रायमरी सेक्टर मध्ये येईल, म्हणजे या ठिकाणी अगदी बरोबर आहे 2 नंबरचा ऑप्शन. 3 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी मिनरल एक्सप्लोरेशन. मिनरल एक्सप्लोरेशन म्हणजे हे कशामध्ये येतं? तर मिनरल एक्सप्लोरेशन हे सुद्धा या ठिकाणी टर्शरी मध्ये दिलं आहे, अगदी चुकीचं आहे, हे प्रायमरी सेक्टर मध्ये येईल. कारण की कच्च्या खनिजांचं संशोधन जर त्या ठिकाणी उत्खनन जर केलं जात असेल तर ते आपल्याला प्रायमरी सेक्टर मध्ये म्हणावं लागेल. कच्चं उत्पादन ज्या ठिकाणी होते त्याला आपण प्रायमरी सेक्टर म्हणत असतो. मग हे जे काय आपलं मिनरल्स आहे, खनिजांचं उत्खनन जे असेल ते सगळं त्याच्यामध्ये प्रायमरी सेक्टर मध्ये येईल. आणि त्यानंतर आहे वेविंग क्लॉथ्स, म्हणजे सूत विणकर जे आहेत त्याच्यामध्ये कपडा विणणं जे आहेत हे आपलं द्वितीय सेक्टर आहे. कारण की कपडा आपण बनवतो, याच्यामध्ये कपडा आपण बनवतोय म्हणजे निर्माण करतोय. कपास जर असेल तर कपास हा कच्चा माल होता, तो कच्चा माल उत्पादित केला शेतकऱ्याने, तो येतो प्रायमरी सेक्टर मध्ये. आणि त्या कच्च्या मालावरती, कपासावरती सूत बनवून म्हणजे त्याच्यावरती प्रक्रिया होते, प्रक्रिया होऊन त्याचं रूपांतर होतं
त्या कापडामध्ये उत्पादन होतं, म्हणजे त्याची निर्मिती केली जाते, मग ते येतं सेकंडरी सेक्टर. म्हणजे अगदी बरोबर आहे 4 नंबरचं ऑप्शन. म्हणजे आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी हे जे 3 नंबरचं ऑप्शन आहे चुकीचं आहे आणि पहिल्या नंबरचं ऑप्शन चुकीचं आहे. मग आपल्याला काय विचारलं, हाऊ मेनी ऑफ द पियर्स गिवन अबव आर करेक्टली मॅच म्हणतात. करेक्टली किती काउंटिंग मध्ये विचारलं त्यांनी, करेक्टली मॅच किती होतात, तर 2 होतात, ओनली 2. म्हणजे ऑप्शन नंबर बी हे आपल्याला योग्य उत्तर म्हणावं लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया. पुढचा प्रश्न आपला हा सुद्धा फार सुंदर प्रश्न आहे बघा. भारतीय अर्थव्यवस्था में भौतिक पूंजी के संदर्भ में निम्नलिखित युग्मों पर विचार कीजिए. डेंजर आहे, ठीक आहे, इंग्लिश मध्ये बघू. विच रेफरन्स टू फिजिकल कॅपिटल इन इंडियन इकॉनॉमी कन्सिडर द फॉलोइंग पियर्स. ठीक आहे, तर याच्यामध्ये आयटम्स दिलेले आहेत काही आणि काही कॅटेगरी दिलेली आहे. तर काही आयटम्स बघूया काय काय म्हणतात की कॅपिटलच्या संदर्भात, फिजिकल कॅपिटलच्या संदर्भात यांनी विचारलेलं आहे आपल्याला. तर पहिलं या ठिकाणी आहे आयटम की फार्मर्स प्लग, म्हणजे शेतकऱ्याचा जे काही नांगर असेल तो नांगर एक आयटम आहे नांगर. तर याच्यामध्ये तो कोणतं कॅपिटल आहे, तर इथे दिलेलं आहे त्यांनी वर्किंग कॅपिटल. त्याच्यानंतर बघूया आपण कम्प्युटर. कम्प्युटर याचं दिलेला फिक्स कॅपिटल. त्याच्यानंतर दिलेला आहे यार्न यूज बाय द वेवर, म्हणजे धागा जो सूत जे असेल तर ते वेवर मार्फत यूज केलं जातं, तर ते कशामध्ये टाकलाय सुताला, तर त्याला मध्ये फिक्स कॅपिटल मध्ये टाकलाय. आणि पेट्रोलला टाकलाय यांनी याच्यामध्ये वर्किंग कॅपिटल मध्ये. तर एका अर्थाने जर बघितलं फिक्स कॅपिटल कशाला म्हणायचं आपण, तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की बघा फार्मर जो आहे शेतकरी, हा नांगर शेतामध्ये नांगराने विकत घेतला शेतकऱ्याने, तो नांगर तो एकदा वापरल्याने फेकून देईल का, नाही, तो त्याचा परमनंट त्याच्यावरती होईल, जवळ होईल. म्हणजे याचा अर्थ ते त्याचं फिक्स कॅपिटल होईल, फिक्स कॅपिटल होईल. आणि जशा रीतीनं उत्पादक एखादी कंपनी असेल, त्या कंपनीमध्ये मशिनरीज घेतल्या जातात, त्या मशिनरीज एकदा वापरलं उत्पादन केलं म्हणजे फेकून देतात का, नाही, तर त्याच्यामध्ये कारण ते फिक्स कॅपिटल आहे त्यांचं, एकदा आलं की परमनंट त्यांना ते काम पडतं. म्हणजे फिक्स कॅपिटल या ठिकाणी जे वर्किंग कॅपिटल म्हटलेलं आहे अगदी चुकीचं आहे, या ठिकाणी वर्किंग कॅपिटल ते नाही आहे. त्यानंतर कम्प्युटर. कम्प्युटर मग ते तसंच की तुमच्याकडे कम्प्युटर असेल व्यवसायासाठी वापरलं, वन टाइम घेतो आपण आणि त्याच्याच वरती काम करतो राहतो, त्याच्यावरतीच आपण आपला पैसा कमवत राहतो, नफा कमवत राहतो. त्याच्यामुळे आपलं हे फिक्स कॅपिटल आहे, एकदा इन्स्टॉल केलं की परत परत घ्यायचं काम राहत नाही, 10 वर्ष 15 वर्ष वगैरे. ठीक आहे. त्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन आहे की यान यूज बाय द वेवर, म्हणजेच काय, तो जो विणकर जो असतो, तो विणकर जो काही वापरत असतो धागा, तो धागा कशामध्ये येतो, तर तो धागा येतो वर्किंग मध्ये, वर्किंग कॅपिटल मध्ये तो फिक्स कॅपिटल नाही. धागा एकदा वापरला की तो कपड्यासोबत चालला जाईल, तो फिक्स तिथंच राहत नाही. त्याच्यामुळे ह्याच्या ठिकाणी आपल्याला अयोग्य ऑप्शन म्हणावं लागेल. हे अयोग्य ऑप्शन आहे आणि हे सुद्धा अयोग्य ऑप्शन आहे या ठिकाणी. आणि पेट्रोल जे आहे तर वर्किंग कॅपिटल अगदी बरोबर आहे. पेट्रोल एकदा मशिनरीमध्ये वापरलं तर ते संपणार आहे, ठीक आहे, पण त्याच्यामुळे वर्किंग कॅपिटल आहे, ते फिक्स कॅपिटल नाहीये पेट्रोल वगैरे. तर आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी काय म्हणतात, हाऊ मेनी द अबव पेयर्स आर करेक्टली मॅच, म्हणजे 4 आणि 2 या ठिकाणी आपल्याला करेक्टली मॅच होता, म्हणजे ओनली 2 आपल्याला उत्तर याचं म्हणावं लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे चालूया. पुढचा प्रश्न आहे विच रेफरन्स टू रूल्स इम्पोज बाय द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्हाइल ट्रीटिंग फॉरेन बँकर्स कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. बघूया काय म्हणतो, विदेश बैंकों के साथ व्यवहार करते समय भारतीय रिझर्व्ह बँक द्वारा अधोरेखित नियम, म्हणजे या नियम लावलेले जे काय असेल आरबीआयने, के संदर्भ में निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए. म्हणजे आरबीआयने जे काही विदेशी बँकांना काही जे नियम लावलेले असेल भारतीय रिझर्व्ह बँक द्वारे, तर त्याच्या संदर्भात आपल्याला खालील विधानांचा विचार करा म्हणतात. तर 1 नंबरचा ऑप्शन काय म्हणतात बघूया. देयर इज नो मिनिमम कॅपिटल रिक्वायरमेंट फॉर होनली ओन बँकिंग सबसिडरीज इन इंडिया. एका अर्थाने जर तुम्हाला शाखा जर सुरू करायचं असेल आपल्या भारतामध्ये, तर याच्यासाठी मिनिमम कॅपिटल लागणार नाही का? साधं लॉजिक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. मिनिमम कॅपिटल तर लागेल ना. हा काय म्हणतो, देअर इज नो मिनिमम कॅपिटल. अगदी चुकीचं आहे. तर मिनिमम कॅपिटल लागेलच, नाही तर कोणी येणं, कोणी कंपनी टाका, कोणी बँक काढत, असं नको व्हायला. मिनिमम कॅपिटल लागणार, म्हणून ही रिक्वायरमेंट असेल. त्याच्यामुळे आपलं हे अयोग्य उत्तर म्हणावं लागेल, ऑप्शन नंबर 1. त्यानंतर 2 नंबरचं ऑप्शन काय म्हणतं की फॉर ओनली ओन बँकिंग सबसिडरीज इन इंडिया at least 50% of the board members should be Indian national. अगदी बरोबर आहे
की आपले भारतीय त्याच्यामध्ये 50% त्या बोर्ड मेंबरवरती असायला पाहिजे, कारण की भारतात येत आहे विदेशी कंपन्या काही करू शकतात, त्याच्यामुळे असं व्हायला नको. म्हणून अगदी बरोबर आहे 2 नंबरचा ऑप्शन, म्हणजे आपल्याला ओनली 2 या ठिकाणी म्हणावं लागणार आहे. ओनली 2 हे ऑप्शन आपलं योग्य आहे. त्याच्यानंतर पुढे चालूया. प्रश्न आहे आपला, विथ रेफरन्स टू कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी रूल इन इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आपल्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बद्दल विचारलेलं आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच कंपन्यांना आपण काही जबाबदारी दिली समाजाप्रती. म्हणजे ह्या कंपन्या ज्या आहेत या भांडवलशाही आहेत आणि भांडवलशाही लोकांचा उद्देश काय असतो, नफा कमवणे. मग त्याच्यामध्ये कल्याणाचे काही घेणं देणं नाही, त्याच्यामध्ये नफा कमवायचं म्हटल्यावर ते काहीही करतात. मग असा नफा कमवायच्या नादामध्ये आपल्या देशामध्ये काय होत असतं की कल्याणावरती दुर्लक्ष होत असतं, विषमता वाढते. त्याच्यानंतर काही ज्या पर्टिक्युलर एखाद्या प्रायोरिटी सेक्टरवरती आपण लक्ष द्यायला पाहिजे तिथे लक्ष देऊ शकत नाही, हे सगळं होतं. म्हणून सरकारला पॅरलल प्रत्येकच गोष्टी सरकार करू शकणार नाही, सरकार जो तेवढी संसाधनं नाहीयेत. त्याच्यामुळे कंपन्या इतक्या मोठ्या आहेत की सरकारच्या लेवलचं बजेट ते सादर करू शकतात, इतकं मोठं त्यांचा पैसा आहे, फंड आहे त्यांच्याकडे. भारतातच त्या उत्पादन करते आहे, भारतामध्ये त्या कमावत आहे, तर त्याच्यामुळे भारतात त्यांनी काहीतरी खर्च करायला पाहिजे. अशी जबाबदारी 2013च्या कंपनी कायद्यानुसार आपण जबाबदारी त्यांना कंपन्यांना लावून दिली आणि सांगितलं की बाबांनो, तुम्ही जे काही कमावता या भारतामध्ये, जे काही आपण उत्पादन करता, जे काही आपण नफा कमावता, तो नफाच्या किमान 2% तुम्हाला नक्की या समाजावरती खर्च करावा लागेल, हे याच्यामध्ये आपण कायद्यात सांगितलं. आणि सांगितलं मग बघूया आपण ऑप्शन नंबर 1 काय म्हणतं की कशा कशा रीतीने काय काय क्रायटेरिया या नियमांमध्ये ते विचारलेलं आहे. CSR rules specify that expenditures that benefit the company directly or its employees will not be considered as CSR activities. ही बरोबर आहे. हे जे काही CSR ऍक्टिव्हिटी काही करत असतील सोशल सामाजिक, त्याच्यामध्ये यांना जे काही प्रॉफिट होतं त्या प्रॉफिटवरती त्यांना सामाजिक गोष्टींवरती खर्च करावा लागतो. मग यांना जे सामाजिक गोष्टींवरती खर्च करायचा असेल तर हे यांच्याच कंपनीतल्या एम्प्लॉई वरती खर्च करू शकत नाही, तो कन्सिडर केला जाणार नाही CSR फंड मध्ये. सरळ सांगतात म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 जो आहे हा आपला अगदी बरोबर आहे. त्यानंतर आपलं 2 नंबरचं ऑप्शन बघूया. CSR रूल डू नॉट स्पेसिफाय मिनिमम स्पेंडिंग ऑन CSR ऍक्टिव्हिटीज. अगदी चुकीचं आहे. याच्यामध्ये मिनिमम स्पेंडिंग सांगितल्या 2% तुम्हाला खर्च करावाच लागेल, नाही जर कराल तर पालको, असे हे सगळं त्याच्यामध्ये चालेल. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट गिवन अबाउ इज आर करेक्ट. त्याच्यामध्ये ओनली 1 करेक्ट आपल्याला म्हणता येईल, एकच हे आपलं योग्य उत्तर आहे. तर असा या ठिकाणी आपल्याला पेपर हा अगदी सोपा असा प्रश्न आहे, पेपर आहे ते आपल्याला बघता येईल. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्ट बद्दल थोडं आपण बघूया, कारण की याला 10 वर्ष 2023 मध्ये झालेले आहेत, त्याच्यामुळे याच्यावरती थोडं काही प्रश्न आपल्याला बनू शकतात का बघूया. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय? समाजामध्ये सामाजिक सकारात्मक परिणाम घडवून आणण्यासाठी समाजात कार्यरत असलेल्या सोशल कॉर्पोरेशन्स वरती काही आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारी आपण याच्यामध्ये काय, पर्यावरणावरती यांना काम करायचं, समाजावरती यांना काम करायचं असतं, समाजामध्ये शिक्षणावरती काम करायचं असतं, आर्थिकरित्या काम करावं लागत असतं. हे सगळी जबाबदारी आपण त्यांच्यावरती दिली. मग या संकल्पनेला आधार कोणाचा, तर महात्मा गांधींच्या संकल्पनेचा आधार याच्यासाठी आहे. तर काय संकल्पना होती, भारतातील CSR ट्रस्टशिपच्या गांधीवादी संकल्पनेवर याचा आधार आहे. याला तर विश्वस्त तत्वज्ञान हे महात्मा गांधींचं होतं, एक विश्वस्त फिलॉसॉफी. विश्वस्त फिलॉसॉफी म्हणजे असं की महात्मा गांधी म्हणायचे की जे काही श्रीमंत आहेत त्यांनी ट्रस्टी बनायचं आणि समाजाचं कल्याण करायचं. श्रीमंतांनी समाजाचं कल्याण करायचं कसं, तर ट्रस्टी बनून, हे याचं तत्व आहे. तर याच्यामध्ये श्रीमंत लोक ट्रस्टचे विश्वस्त असतील आणि जे सर्वसाधारणपणे लोकांच्या कल्याणाची काळजी याच्यामध्ये घेतात. ठीक आहे, हे या ठिकाणी असतं. त्याच्यानंतर काही आहे बघूया की CSR ची तरतूद कोणत्या ठिकाणी केलेली आहे. तर CSR ची तरतूद कंपनी कायदा 2013 अंतर्गत ही तरतूद करण्यात आलेली आहे. CSR खर्च अनिवार्य आणि परिसीमनित करणारा हा भारत पहिला देश आहे बघा. असं CSR खर्च करायला लावणारा भारत हा पहिला देश आहे. या कायद्याच्या कलम 135(1) या अंतर्गत CSR समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तर एक लक्षात घ्या, याच्यामध्ये आपल्याला समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण करायची होती, त्याच्यामुळे समाजवादी तत्व आपल्याला याच्यातून दिसून येतं. ठीक आहे. त्यानंतर कोणत्या कंपन्यांना लागू होईल, त्यामध्ये काही क्रायटेरिया दिलेला आहे आपल्याला. त्या कंपन्यांना व्यवसायाची निव्वळ मालमत्ता, जो काही त्यांचा व्यवसाय असेल त्याची निव्वळ जो ऍसेट आहे, हा ऍसेट 500 कोटी किंवा त्याहून अधिक असेल तर त्यांना CSR नियम लागू होतील. त्याच्यानंतर आहे कंपनीची वार्षिक उलाढाल, त्यांचा टर्नओव्हर जो आहे तो वर्षाला
तो वर्षाला टर्नओव्हर 100 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर तो त्यांना लागू होणार आहे त्या ठिकाणी. त्यानंतर कंपनीचा निव्वळ नफा 5 कोटी किंवा त्याहून अधिक असेल तर त्यांना तो लागू होणार आहे 5 कोटी वरच्या कंपन्यांना. त्याच्यामध्ये एकूण त्यांना जे आहे मग किती खर्च करावा लागेल तर CSR कंपनीच्या प्रत्येक आर्थिक वर्षात सरासरी निव्वळ नफ्याच्या 2% एवढा खर्च करावा लागणार आहे. हे या ठिकाणी महत्वाचं आहे. तर हे आपल्याला या ठिकाणी पिरामिड दिसेल. हा पिरामिड या ठिकाणी इकॉनॉमिकल रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला त्यांना दिलेली आहे, लिगल रिस्पॉन्सिबिलिटी, त्यानंतर इथिकल रिस्पॉन्सिबिलिटी, त्यानंतर आहे फिलॅन्थ्रोपिक रिस्पॉन्सिबिलिटी आपण त्यांना दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया. पुढचा प्रश्न आहे आपला केंद्रीय बजेटच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे. अगदी सोपा प्रश्न जो तो आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. हा बजेटच्या संबंधात म्हणजे पॉलिटीच्या संदर्भात सुद्धा आणि बजेटच्या इकॉनॉमीच्या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारला. विथ रेफरन्स ओके विथ रेफरन्स टू युनियन बजेट कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. काय म्हणतात की द युनियन फायनान्स मिनिस्टर ऑन हाफ ऑफ द प्राइम मिनिस्टर lays the annual financial statement before both house of parliament. आता काय म्हणतात की यांना पंतप्रधानांच्या तर्फे आपले जे काही वित्त मंत्री असेल त्यांना हा अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे बजेट सादर करावा लागतो म्हणतात. तर हे ऑप्शन आहे, हे आपण राष्ट्रपतींच्या तर्फे हा बजेट सादर होत असतो आपल्या दोन्ही सभागृहामध्ये. राष्ट्रपतींच्या तर्फे हा बजेट सादर होत असतो, ते आपल्याला बघावं लागणार आहे. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न बघूया. पुढचा ऑप्शन आहे त्यामध्ये ऍट द युनियन लेवल नो डिमांड फॉर अ ग्रँट कॅन बी मेड एक्सेप्ट ऑन द रेकमेंडेशन ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया. म्हणजे आपण देशाच्या राष्ट्रपतींच्या परवानगीशिवाय, शिफारशीशिवाय अनुदानाची मागणी करू शकत नाही. तर अगदी बरोबर आहे. आपल्याला जर अनुदान पाहिजे असेल, ग्रँट जर पाहिजे असेल, त्यासाठी राष्ट्रपतींची परवानगी घ्यावीच लागते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल ऑप्शन नंबर 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे चालूया. पुढचा प्रश्न आहे बघा, निम्नलिखित कथांवर विचार कीजिए. फारच सुंदर प्रश्न आहे हा. बघा काय म्हणतात, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. इफ द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका USA were to default on its debt, holders of US Treasury bond will not be able to exercise their claim to receive payment. म्हणजे जर समजा युएसच्या ट्रेझरीने जे काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, लोकांची इन्व्हेस्टमेंट जर ती डुबवली तर लोक त्याच्यासाठी कोणत्याही ठिकाणी दाद मागू शकत नाही. जर इन्व्हेस्टमेंट केली असेल सरकारकडे, युएसच्या सरकारकडे, अमेरिकेच्या सरकारकडे जर लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल आणि त्या सरकारने इन्व्हेस्टमेंट जर त्यांची डुबवली तर लोक कुठेच जाऊ शकत नाही, कोणतीच दाद मागू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ मग पुढे ऑप्शन दिला आपल्याला, द US गव्हर्नमेंट डेट इज नॉट बॅक बाय एनी हार्ड ऍसेट. तिथे त्यांचं कर्ज द्या त्याला बॅकग्राऊंड या ठिकाणी हार्ड ऍसेट नसतं, बट ओनली बाय द फेथ गव्हर्नमेंट. म्हणजे याच्यामध्ये शासनावरचा फक्त विश्वास असतो लोकांचा, त्या आधारेच लोक गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. हिंदीमध्ये बघून घ्या, यदि संयुक्त राज्य अमेरिका अपने ऋण पर चूकता है तो US ट्रेजरी बॉन्ड के धारक भुगतान प्राप्त करने के लिए अपने दावों का प्रयोग नहीं कर पाएंगे. अगदी बरोबर आहे, ते करू शकत नाही. कथन 2 म्हणतात की यूएसए सरकार का ऋण कोई तूर्त हार्ड संपत्ती द्वारा समर्थित नाहीये. अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये कोणतेही बॅकअप त्याच्यासाठी नसतं, काही आधार ठेवलेला नसतो. याच्या अगोदरचा आपण प्रश्न बघितला की गव्हर्नमेंट सिक्युरिटीज यांना आपण गिल्ट एज असं म्हणत असतो. गिल्ट एज म्हणतो कारण की त्यांना दर्जा असतो सोन्याचा दर्जा असतो आणि याच्यामुळेच लोकांचा त्यांच्यावरती विश्वास असतो. ते शासन असल्यावर शासनावरती विश्वास राहणारच, हे सगळं आहे. म्हणजे आपल्याला दोन्ही ऑप्शन्स या ठिकाणी योग्य म्हणावं लागेल. तर म्हणजे कथन ए और 1 आणि 2 हे दोन्ही सही आणि ते दोन्ही कथनची व्याख्या करतात, हे आपल्याला योग्य या ठिकाणी म्हणावं लागणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, डिजिटल रुपयाच्या संदर्भामध्ये प्रश्न आहे. डिजिटल रुपया जो आरबीआयने नुकताच जारी केला. तर ऑप्शन्स मध्ये काय म्हणतात की इट इज सॉवरिन करन्सी इश्यूज बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI इन अलाइनमेंट विथ इट्स मॉनिटरी पॉलिसी. अगदी बरोबर, त्यांच्या मॉनिटरी पॉलिसी अंतर्गत त्यांनी हा डिजिटल रुपया सुरू केलेला आहे. तर त्याचं प्रायोगिक तत्वावरती सध्या चाललेलं पण होतं आणि त्यांनी पूर्ण पण केलेलं आहे. इट appears as liabilities on the RBI balance sheet. अगदी बरोबर,
त्याच्यानंतर म्हणतात की या आरबीआय तुलना पत्र पर देयता के रूप में दिखाई दे सकता है. अगदी बरोबर आहे. मग 3 नंबरचं ऑप्शन म्हणतात इट इज एन्श्युअर्ड अगेन्स्ट इन्फ्लेशन बाय ते अगदी चुकीचं म्हणावं लागेल ना, कारण की इन्फ्लेशन जर झालं त्याच्यामध्ये कोणता तुम्हाला इन्शुरन्स देणार आहे तो. इन्फ्लेशन महागाई जर झाली तर हे म्हणतात की महागाई झाली तर तुम्हाला इन्शुरन्स होणार आहे ते सगळं. तर अगेन्स्ट इन्शुरन्सच्या विरुद्ध हे सगळं इन्फ्लेशनच्या विरुद्ध असेल तर अगदी चुकीचं आहे, म्हणजे स्टेटमेंट आपल्याला अयोग्य म्हणावं लागेल. तर 4 नंबरचा ऑप्शन आहे या ठिकाणी इट इज अ फ्रीली कन्व्हर्टेबल अगेन्स्ट कमर्शियल बँक मनी अँड कॅश. पैशामध्ये त्याचं नक्की रूपांतर होऊ शकतं, फ्रीली कन्व्हर्टेबल आहे, तेव्हाच त्यांना लोकांचा विश्वास त्याच्यावरती राहील. म्हणजे ऑप्शन नंबर 1, 2 आणि 4 हे योग्य उत्तर आहे. 1, 2 आणि 4 आपल्याला डी ऑप्शन मध्ये दिसतं, तर या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला म्हणता येईल. असे या ठिकाणी आपण हे सर्व प्रश्न बघितलेले आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो थांबूया, भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चरला. तर डेली करंट अफेअर्स जे आपलं तर होत असतं त्याच्यामध्ये आपण रोज संध्याकाळी 6 वाजता डेली करंट अफेअर्स घेणार आहोत. जे आपलं सकाळी 6 वाजता होत असतं 6:30 ला, ते आता रोज सकाळी संध्याकाळी 9 वाजता होणार आहे. तर त्याची थोडं एक दखल घ्या या ठिकाणी आणि डेली करंट अफेअर्स थोडं जॉईन करत चला. तर या ठिकाणी थांबूया, भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चरला. थँक्यू, धन्यवाद.